सर्वांना विनंती आहे की माझा आवाज आपल्याला ऐकायला येतोय का याचं फक्त थोडंसं कन्फर्मेशन मला द्यावं. म्हणजे मला बोलायला या ठिकाणी मदत होईल. माझा आवाज ऐकायला येतो आहे का आपण कॉमेंट्स करावी. माझ्या सर्व ऑनलाईन सहकारी मित्रांना विनंती आहे आज आपण महाराष्ट्रीयन न्यूज ह्या एका महत्त्वपूर्ण चॅनलवरून काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. काही लोक जोडली जात आहेत, त्याच्यामुळं आपण आणखी एक 2-3 मिनिट वाट बघूया. माझा आवाज ऐकायला येतोय का? रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. सर्व फक्त बरेचसे ऑनलाईन जोडले जात आहेत. फक्त विनंती अशी आहे की माझा आवाज ऐकायला येतो आहे का फक्त मला कॉमेंट मध्ये सांगावं.
ठीक आहे. आपण या ठिकाणी सुरुवात करूया. महाराष्ट्रीयन न्यूज याचे सर्व सहकारी मित्र, ज्यामध्ये शशिकांत मोहिते, अतुल घाडगे, संजय कांबळे, प्रवीण कांबळे, अक्षय सावर्डेकर आणि माझे अगदी जवळचे सहकारी मित्र की ज्यांनी मला आग्रह केला की सर, आमच्या चॅनलवरून आम्ही एक नवीन व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू करतो आहे आणि त्याचं पहिलं व्याख्यान तुम्ही द्यावं, यासाठी ज्यांचा मला कालच फोन आला ते माझे सहकारी मित्र नितीन कांबळे, नितीनदादा. नितीन हा एक महाराष्ट्रातला खूप महत्त्वाचा कार्यकर्ता आहे. तो सतत काहीतरी धडपडत असतो, तो सतत काहीतरी करत असतो. एकूणच फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी तो जोडला गेलेला कृतिशील कार्यकर्ता, नेता असल्यामुळे त्याचा शब्द मला डावलता आला नाही आणि आज मी या महाराष्ट्रीयन न्यूज चॅनलवरनं आपल्याशी संवाद साधतो आहे. खरं तर कोणत्या विषयावरती बोलायचं हा मुद्दा जेव्हा तयार झाला तेव्हा नितीनने असं सांगितलं की फुले शाहू आंबेडकरी आणि अण्णाभाऊ यांच्या विचारानं चालणारी चळवळ आणि आजचं समाज वास्तव या विषयाच्या अनुषंगानं मांडणी करावी, असं त्याचं म्हणणं होतं आणि मला असं वाटतं की आज मी त्या विषयाच्या अंगानं मांडणी करावी. तत्पूर्वी खरं तर हा सगळा काळ कोरोनाचा काळ आहे, अडचणीचा काळ आहे. छोटे छोटे कार्यक्रम असतील, सभा असतील किंवा एकूण चळवळीचे जे काही कृतीव्यवहार आहेत ते सगळेच थोडेसे मंदावलेले आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण असं आहे की आजचं जे काही सगळं काळ आहे तो एका संकटातनं एकूण जगभरचा मानवी समाज जातो आहे. असं असताना देखील नितीन सरके आणि महाराष्ट्रीयन न्यूज सारखी जी काही वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्यासोबत उभा राहिलं पाहिजे. तर त्यांना असं वाटतं आहे की या काळात देखील आपण काहीतरी केलं पाहिजे, कृतिशील पद्धतीनं केलं पाहिजे. मला असं वाटते की त्यांना हे वाटणं हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून कृतिशील पद्धतीनं काम करणारा माझ्यासारखा एक महाराष्ट्रातली छोटा कार्यकर्ता, त्याला असं वाटलं की चला या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी मंडळी या न्यूज चॅनलवरती येऊन बोलेल. मी सर्वांना विनंती करेल की हे आपलं चॅनल आहे, आपल्या मित्राचं चॅनल आहे, आपल्या विचाराचं चॅनल आहे आणि मानवतेच्या बाजूनं भूमिका घेणारं चॅनल आहे. त्याच्यामुळं या चॅनलवरती जे जे काही कार्यक्रम राबवले जातील त्यामध्ये मी सहभागी होईन, मी ते शेअर करीन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीन, सगळ्या कृतींना लाईक करीन, फॉलो करीन. अशा पद्धतीची भूमिका मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि ते घेणं गरजेचं पण आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत की जग एका वेगळ्या वळणावरती येऊन थांबलेलं आहे. जागतिक आरोग्याची महामारी सुरू झालेली आहे. कोरोना या सोबतचं माणसाचं युद्ध देखील तितकंच गतिमान झालेलं आहे. म्हणजे माणसं कधी नाही ती माणसापासून दुरावली गेलेली आहेत. माणसापासून लांब राहण्याचा अधिकृत संदेश या ठिकाणी दिला जातो आहे आणि आपण त्या पद्धतीचे कृतीव्यवहार करतो आहोत. मी सुरुवातीला सांगेन की आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण माणसाचं जगणं अमूल्य आहे, माणसाचं जीवन अमूल्य आहे. माणसं मरणं, आजारी पडणं या काळामध्ये धोक्याची घंटा देणारं आहे किंवा धोका निर्माण करणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घेत असताना स्वतः ह्या ठिकाणी आपण सॅनिटायझर करणं असेल, मास्क लावणं असेल, बिनाकामाचं बाहेर जाणं असेल, हे मला असं वाटतं की आपण टाळायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आज एकूण जग एका विवंचनेमधनं पुढं जात आहे. अशा काळामध्ये महाराष्ट्रासह देशातल्या आणि जगभरातल्या चळवळींची काय परिस्थिती राहिलेली आहे, जगातल्या चळवळी नेमका काय करता आहेत, जगातली विचार करणारी माणसं काय करतायत,
किंवा विवेकशील माणसं काय करतायत, संवेदनशील माणसं काय करता आहेत. जगभर ज्या काही पुरोगामी चळवळी आपण ज्यांना म्हणू, फुले शाहू आंबेडकरी चळवळी म्हणू, मार्क्सवादी चळवळी म्हणू, प्रागतिक चळवळी म्हणू, किंवा या ठिकाणी परिवर्तनवादी चळवळी म्हणू, किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या जाती अंताच्या चळवळी असतील, वर्ग अंताच्या चळवळी असेल, स्त्री दास्यमुक्ती अंताच्या चळवळी असतील, या सगळ्या चळवळी काय काम करता आहेत. मला असं वाटतं की याचं चिंतन आपल्याला नव्यानं करावं लागेल. कारण एकूण सारं जेव्हा अंधारलेलं असतं, जेव्हा मार्ग नसतात, तेव्हा देखील अनेक लोक वेगवेगळ्या पातळीवरती काम करत असतात. वेगवेगळ्या पातळीवरती काम करत असताना वेगवेगळ्या भूमिका घेऊन ते जगत असतात. मला असं वाटतं की अशा लढणाऱ्या आणि कृतिशील माणसाच्या सोबत उभं राहणं हेच गरजेचं आहे. आपण एकूण फुले शाहू आंबेडकरी चळवळी आणि आजचं समाज वास्तव या विषयाच्या अंगाने चर्चा करत असताना, एकमेकांना बोलत असताना, संवाद साधत असताना थोडंसं आपण समजून घ्यायला पाहिजे की नेमका चळवळ म्हणजे काय, चळवळीची व्याख्या कशी करता येऊ शकते, चळवळ कुणाला म्हणायचं, चळवळीचे काय प्रवाह आहेत, चळवळीचे अनेक वेगवेगळे जे काही अंग आहेत ते अंग देखील मला वाटते की आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण साधारणतः भारताच्या एकूण परिघाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो किंवा भारत देशाचा म्हणून आपण विचार करायला लागतो, तेव्हा आपल्याला एकूण फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं तत्त्वज्ञान समजून घेत असताना खूप पाठीमागं म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जावं लागेल. मध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, चारवाक असतील, शेतकऱ्यांचा राजा बळीराजा असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, किंवा संत किंवा महात्मा बसवण्णा असतील, संत तुकाराम असतील, पुढं आपण जेव्हा यायला लागू माता जिजाऊ आहेत, राष्ट्रमाता जिजाऊ आहेत, किंवा आपण त्याच्या पुढं जेव्हा येऊ तेव्हा आपल्याला लक्षात की राजाचे शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, किंवा अशी जी काही वेगवेगळी मंडळी आहेत, क्रांतिशूर नाना पाटील असतील, शहीद भगतसिंग, अशी जी काही माणसं सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहून इथलं शोषण संपलं पाहिजे, इथलं माणसाकडून होणारं शोषण थांबलं पाहिजे, यासाठी कृतिशील पद्धतीने काम करणारा एक प्रवाह आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे इथली ब्राह्मणशाही असेल, इथली प्रस्थापित व्यवस्था असेल, किंवा इथली मनुवादी व्यवस्था असेल, की ज्या व्यवस्थेनं माणसाचं जगणं नाकारलेलं होतं, माणसाला जगण्याच्या सगळ्या मूलभूत हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, किंवा माणसांचं एकूण अस्तित्वच नाकारण्याची जी काही प्रक्रिया या देशामध्ये राबवली गेली होती, त्याच्या विरोधामध्ये हजारो वर्ष एक संघर्ष चालू राहिलेला आहे. हा संघर्ष एकाकी होता का? तर नाही, तो एकाकी नव्हता. क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष हा या देशामध्ये फार पूर्वीपासून राहिलेला आहे. बुद्धाच्या काळातल्या यज्ञ संस्कृतीच्या विरोधचा लढा असेल, हिंसा जी काही मानवी प्राण्याची आणि एकूणच सगळ्यांची होत होती त्याच्या विरोधाचा संघर्ष असेल, तर हा संघर्ष हिस्टॉरिकल राहिलेला आहे, ऐतिहासिक राहिलेला आहे. म्हणजे या देशाचा विचार करत असताना दोन प्रवाह या देशामध्ये निर्माण झालेले आहेत आणि दोन समाजाची, दोन विचारसरणीची वाटणी पण झालेली आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये एक प्रक्रिया अशी होती की जिला आपण पुरोगामी म्हणतो, परिवर्तनवादी म्हणतो, प्रागतिक म्हणतो, आणि तीच पुढे येऊन फुले शाहू आंबेडकरी चळवळ म्हणून आपण जिच्याकडे बघितलं जातं, ज्यामध्ये मी मगाशी सांगितलं सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, चारवाक असेल, किंवा या ठिकाणी महात्मा बसवण्णा असतील, अहिल्याबाई होळकर असतील, किंवा एकूणच अलीकडं संत तुकाराम, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ वगैरे वगैरे, हा सगळा प्रवाह आपण पाहतो. या प्रवाहाचं वर्णन करत असताना पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चर्चा करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी तीन भाग करता येऊ शकतात. ज्यामध्ये एक राजकीय भाग होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या पक्ष, संघटना वगैरे काम करताना आपल्याला दिसून येतात. काही सामाजिक चळवळी होत्या, त्या सामाजिक चळवळी आपल्या आपल्या पद्धतीनं धर्मसुधारणा, समाज सुधारणा, अशा पद्धतीनं माणसाचं जगणं सुसह्य व्हायला पाहिजे, माणसालाच माणसाप्रमाणे जगता यायला पाहिजे, अशी भूमिका घेऊन ती मंडळी त्यांच्यासाठी काम करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि तिसरा जो एक मुद्दा आहे तो सांस्कृतिक चळवळ ज्याला आपण म्हणू. मग अनेक शाहीर त्याच्यामध्ये येतात, अनेक कलावंत येतात, अनेक गायक येतात की ज्याने आपल्या डफावरती किंवा आपले जी काही साधनं मिळतील त्या साधनाचा वापर करून जनमानसामध्ये जाऊन प्रबोधनाचं काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण पाहतो आहोत की बुद्धाच्या काळापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं, मग त्या काळात राजेशाही होती,
नंतर आता लोकशाही आली, पक्षीय राजकारण आलं. असं असलं तरी देखील या देशामध्ये एक सांस्कृतिक लढाई, एक राजकीय लढाई आणि एक सामाजिक सुधारणेची लढाई चालत राहिलेली आपल्याला दिसून येते आहे. मग हे सगळं आपण जेव्हा पाहतो, चळवळीची जेव्हा व्याख्या करतो, चळवळीच्या अंगानं जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ही जी काही शोषणमुक्तीची चळवळ आहे, मानवमुक्तीची चळवळ आहे, किंवा मानवतावादी चळवळ आहे, विवेकवादाची चळवळ आहे, किंवा समतावादी समाज निर्मितीची चळवळ आहे, किंवा इथली प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करून नवसमाज निर्मिती करण्यासाठीची प्रक्रिया राबवणारी जी काही चळवळ आहे, या चळवळीचा इतिहास खूप मोठा आहे, व्यापक आहे, गतिशील आहे. आणि यामध्ये हजारो लोक सहभागी झालेले होते, लाखो लोक सहभागी झालेले होते. अनेकाच्या त्यागांवरती, अनेकांच्या निष्ठेवरती, अनेकांच्या एकूणच बलिदानावरती ह्या सगळ्या चळवळी आपल्याला पुढं विकसित झालेल्या, डेव्हलप झालेल्या किंवा या ठिकाणी पुढं गतिशील झालेल्या आपल्याला दिसून येतात. कुठल्याही चळवळीचा त्या त्या काळामध्ये एक परिणाम राहिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांचं जेव्हा आपण बघतो की त्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक स्त्री हातामध्ये तलवार घेऊन उभा राहती आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करते आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देते आहे. हा त्या त्या काळाचे एक प्रतिनिधित्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आपण त्याच्या राजेशाहीच्या ह्याच्या पुढे जाऊन काही गोष्टींचा विचार करायला शिकलं पाहिजे आणि मानवतेच्या भूमिकेतनं या सगळ्या कृतीकडे जर आपण बघू शकलो तर मला असं वाटतंय की त्या त्या काळातला त्या त्या लढ्याचं आणि त्या त्या व्यक्तींचं, त्या त्या व्यक्तींच्या संघर्षाचं महत्त्व आपल्याला समजून येईल. तसंच महात्मा बसवांनाचं देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे महात्मा बसवांना त्या काळामध्ये एकूण जी काही सगळी ब्राह्मणी व्यवस्था होती, पुरोहितांची व्यवस्था होती, त्यांच्या विरोधामध्ये, त्या धर्माच्या विरोधात जाऊन महात्मा बसवांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि मानवमुक्तीचा एक एल्गार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या त्या काळामध्ये तिथी जी काही मंडळी आहेत, तिथी जी काही नेतृत्व आहे, ते एक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये माणसाचं जगणं चांगलं होण्यासाठी, माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी आपल्या आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. त्या सगळ्यांचा जो काही पुढारलेला जो काही भाग आहे तो मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्याला विकसित झालेला दिसून येतो आहे. कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त महात्मा फुलेंची चळवळ, शाहू महाराजांची चळवळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ एवढा त्याचा परीघ नसून त्याला एक हिस्टॉरिकल संदर्भ आहे, ज्यामध्ये मग तथागत बुद्धांचा एकूण त्या काळातल्या सगळ्या चळवळींचा आपल्याला समावेश करून घेता येऊ शकतो. किंवा या ठिकाणी आपण पुढं जेव्हा जाऊ तेव्हा मी म्हटलं तसं महात्मा बसवण्ण असतील, अहिल्याबाई होळकर असतील, आईला माता होळकर असतील, एकूण त्यांची जी काही सगळी त्यावेळीची सगळे सहकारी होते त्यांचा सहभाग असेल, महात्मा बसवण्णांचा त्यांचे जे काही सगळे सहकारी मित्र होते ते सगळे अगदी अक्का मंडप त्यांचे प्रवचन, त्यांचे अभिवाचन, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये उल्लेख करावा लागेल. संत तुकारामांच्या सगळ्या अभंगांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. वारकरी जी परंपरा आहे, मला असं वाटतं की त्या वारकरी परंपरेचा देखील आपल्याला या चळवळीचा इतिहास समजून घेत असताना, पार्श्वभूमी समजून घेत असताना उल्लेख करायला पाहिजे. कारण वारकरी संप्रदायाची जी चळवळ आहे त्यांनी खऱ्या अर्थानं मानवी मूल्यांची जपणूक केलेली आपल्याला दिसून येते. जात्यांताचे अनेक पायिक, कारण अनेक जाती धर्माचे लोक विठ्ठलांच्या भक्तीसाठी, विठ्ठलांना भेटण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असत, एकमेकाच्या पाया पडत असत, एकत्र अभंग म्हणत असत, आनंद उत्सव साजरा करत असत. मला असं वाटते की ह्या जात्यांताच्या चळवळीची मुळं आपल्याला त्या सगळ्या वारकरी परंपरेमध्ये देखील आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथली धर्मव्यवस्था अतिरेकी पद्धतीने जेव्हा वागत होती, माणसाची विभागणी करून जेव्हा इथली एकूण सगळी यंत्रणा प्रस्थापित व्यवस्था काम करत होती, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की त्या त्या काळामध्ये प्रतिसंघर्ष आपल्याला झालेले दिसून येत आहेत. त्या त्या काळामध्ये अनेक संघर्ष झालेले दिसून येत आहेत. मग तो अस्पृश्याच्या विरोधाचा संघर्ष असेल, जाती व्यवस्थेच्या विरोधातला संघर्ष असेल, राजेशाहीमधल्या हुकुमशाहीच्या विरोधातला संघर्ष असेल, तर आपल्याला असं लक्षात येईल की इतिहासाच्या प्रत्येक पानापानावरती, इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती आपल्याला प्रतिगामी आणि पुरोगामी हा संघर्ष वेळोवेळी या ठिकाणी झालेला दिसून येतो आहे. मला वाटतं की आपण थोडंसं व्यापक होऊन ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचार करायला पाहिजे, जोडून घेण्याच्या प्रक्रियेचा विचार करायला पाहिजे.
नाहीतर मग ते धनगराचे आहेत, ते वाण्याचे आहेत, ते महारांचे आहेत, ते मराठ्यांचे आहेत. म्हणजे महामानवांना जातीमध्ये विभागण्याची जी काही प्रक्रिया अलीकडल्या काळामध्ये सुरू झालेली आहे ती थोडीशी टाळायची असेल तर इतिहासाच्या अंगानं आपल्याला समजून घ्यावं लागेल. इतिहासाच्या अंगानं जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा मी म्हटलं तसं अगदी सगळेच म्हणजे त्या काळातले बिरसा मुंडांची उलगुलान चळवळ असेल किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काळामध्ये अनेक हुतात्मा झालेले कारण काय झाले की अनेक संघर्ष इतिहासामध्ये चळवळीच्या अंगानं आपल्याला झालेले दिसून येतात. हे खरं आहे की त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे, हे खरं आहे की त्याचं लिखित स्वरूपात राहिलेलं नाही आहे. तर त्या काळातली माणसाच्या त्या मर्यादा होत्या. परंतु मौखिक साहित्यामध्ये जेव्हा आपण थोडंसं लक्ष घालायला लागतो तेव्हा मौखिक साहित्यामध्ये ह्या सगळ्या परंपरेमधले जे काही संघर्ष आहे ते संघर्षाचे काही ठसे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे मग बुद्धाच्या काळातला संघर्ष असेल, अशोक सम्राटांच्या काळातला असेल, अहिल्यादेवी होळकरांच्या काळातला संघर्ष असेल किंवा एकूणच त्याच्या पुढं आपण जाऊ तेव्हा हळूहळू हे संघर्षातले जे काही टप्पे आहेत ते टप्पे देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने झालेला दिसून येत आहेत. त्याच्यामुळं हा इतिहास आणि हा विषय आपण जेव्हा समजून घ्यायला लागतो, ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की आपण खूप पाठीमागे गेलं पाहिजे आणि खूप बुद्धाच्या काळापासून ते मग अगदी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा बसवण्णा आणि अलीकड मग महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि तथागत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंतचा हा संघर्ष आपल्याला समजून घ्यायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरी चळवळ समजून घ्यायची असेल तर आपल्याला व्यापक पद्धतीनं या सगळ्या चळवळींच्या विचारांचा विचार करावा लागेल. कारण एखादी चळवळ अचानक अशी जन्मत नसते किंवा अचानक ती उभा राहत नसते, तिला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. इतिहासामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, त्या सगळ्या चळवळी एकमेकावरती अशा आधारित विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतिहासाचा आढावा घेत असताना इतिहासामधल्या ज्या ज्या संघर्षाच्या गोष्टी असतील, ज्या ज्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्या ज्या लढाई झालेल्या दिसतील, म्हणजे अगदी अलीकड स्वातंत्र्याची चळवळीपर्यंत देखील आपण त्याचा विचार करू शकतो. इथली गुलामी नष्ट झाली पाहिजे, इथली भांडवलशाहीची वसाहतवाद संपला पाहिजे, इथले ब्रिटिश निघून गेले पाहिजेत आणि आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, इथंपर्यंतचा व्यापक पातळीवरती आपण विचार करू शकतो. कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त एका वर्गाची, एका जातीची, एका धर्माची किंवा काही ठराविक लोकांची संकुचित चळवळ अशा अर्थानं मला वाटते की आपण विचार करता कामा नाही. कारण हल्ली काय झालेलं आहे की एक साचलेपण आपल्याला एकूण सगळ्या पातळीवरती तयार झालेलं दिसून येत आहे. म्हणजे बौद्ध लोकांनी तथागत बुद्धांच्या पुरतंच काम करायचं, तेच पुढं बाबासाहेबांपुरतं काम करणार, इथल्या मराठी लोकांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घेऊन काम करायचं, शाहू महाराजांना थोडंसं घेऊन काम करायचं, माळ्यांनी महात्मा फुलेंना घेऊन काम करायचं, अण्णाभाऊंना मातंग समाजाने घेऊन काम करायचं. असं जे काही संकुचित माणसांनी जे सुरू केलेलं एक राजकारण आहे, मला असं वाटते की ते थोडंसं धोक्याचं आहे. याचंही आपण आत्मचिंतन आता करण्याची गरज आहे. कारण मी म्हटलं की शोषित व्यवस्थेच्या विरोधामध्ये किंवा या ठिकाणी जे शोषक आहेत त्यांच्या विरोधामध्ये जे दलित आहेत, आदिवासी आहेत, कष्टकरी आहेत, सर्वसामान्य राबणारी माणसं आहेत, या माणसाच्या बाजूने उभा राहणं, ह्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणणं, त्यांच्या जे काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं जो विचार केला जातो, या सगळ्या विचाराला मला असं वाटते की फुले शाहू आंबेडकरी चळवळ म्हणून आपण बघण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे किंवा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे जात्यांताचं बोलणारे असतील, वर्गांताचं बोलणारे असतील किंवा मी असं म्हणेन की स्त्री दास्यांताचं देखील बोलणारी जी मंडळी असतील ती आपली आहेत, मग ते कुठल्याही जातीचं असू देत. म्हणजे विषमता ज्यांना मान्य नाही किंवा ही विषमता संपली पाहिजे, स्त्री पुरुष समता निर्माण झाली पाहिजे, असं विचार करणारी जी काही मंडळी आहे किंवा ज्याला आपण असं म्हणू की आहे हे जे काही चाललं आहे बरं चाललेलं नाही आहे, माणसाला चांगलं जगता यायला पाहिजे,
माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. संविधानानं जे काही अधिकार आणि हक्क दिलेले आहेत त्याचं व्यवस्थित पद्धतीचं अवलंबन झालं पाहिजे असं विचार करणारी जी माणसं आहेत, जी मंडळी आहेत, मला असं वाटतं की त्या सर्वांना आपण ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या कोशामध्ये त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, त्यांना सामावून घेतलं पाहिजे. म्हणजे एखादा लिहिणारा आहे, एखादा वाचणारा आहे, एखादा शाहीर पोवाडा म्हणणारा आहे, एखादं गायक गाणं म्हणणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा समजा एखादीने पोवाडा केला असेल, मला वाटतं की तो फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा भाग असायला पाहिजे किंवा आहेच तो, असं माझं मत राहील. अण्णाभाऊंची शाहिरी असेल, अण्णाभाऊंचे पोवाडे असतील, माझी मैना गावाबरोबर राहिली, हे समजा एक काय म्हणतोय की मोठा पोवाडा गाणं असेल समजा, तर हे म्हणणारा माणूस देखील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा भाग आहे. तुकारामाचे अभंग जे म्हणत आहेत त्या तुकारामाचे अभंग म्हणणारा देखील आमचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारा आमचा आहे. माता जिजाऊंबद्दलचा गौरव लिहिणारा माणूस आमचा आहे. चारवाकाबद्दल लिहिणारा माणूस आमचा आहे. त्या काळात गार्गी किंवा अनेक लोक होऊन गेलेले आहेत की त्यांचं महात्मा बसवनावर लिहिणारा माणूस आमचा आहे, त्यांच्यावर बोलणारा माणूस आमचा आहे, त्यांच्या विचाराचा समर्थक देखील आमचा आहे. अशी एक व्यापक भूमिका फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आपण सामावून घेतली पाहिजे आणि घ्यायला पाहिजे किंवा ती आहे असं व्यापक अंगाने जेव्हा आपण विचार करायला लावतो तेव्हा मला असं वाटते की फुले शाहू आंबेडकरी चळवळीची व्यापकता आपल्याला दिसून येते. म्हणजे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा इतिहास काय आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळी कशा निर्माण झाल्या आणि त्या नेमक्या कोणाच्या बाजूने भूमिका घेत आहेत, कोणाच्या बाजूने बोलता आहेत आणि त्याची एकूण विचाराची व्यापकता काय आहे, त्याच्या कृतिशीलतेची व्यापकता काय आहे, याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या बाजूने विचार करणं, सर्वसामान्य माणसाच्या न्यायाच्या बाजूने विचार करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून विचार करणं किंवा सर्वसामान्य माणसांच्या वेदनेवरती फुंकर घालणं, त्याच्या वेदना समजून घेणं, त्याचं दुःख नष्ट झालं पाहिजे. तथागत बुद्धांनी सांगितलं होतं या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारणं आहेत, दुःख निवारण करता येऊ शकतं आणि दुःख निवारणाला मार्ग आहे. किती हिस्टॉरिकल सिद्धांत तथागत बुद्धांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला दिसून येतो. म्हणजे तथागत बुद्धांचा विचारांचा वारसा पुढे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेला आपल्याला दिसून येतो. तुकारामाचे अभंग बघा, तुकारामाच्या अभंगामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचा खूप मोठा व्यापक परिभाग आपल्याला त्यामध्ये आलेला दिसून येतो आहे. महात्मा बसवण्णाच्या सगळ्या विचार प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा तथागत बुद्धांचा वारसा तिथं आपल्याला जाणवतो. कारण मानव मुक्तीची लढाई लढत असताना तथागत बुद्धांनी जे विचार मांडले ते पुढे घेऊन जाण्याचं, विकसित करण्याचं काम अनेक महामानवांनी केलेलं आहे, ज्यामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराज. कारण विचार करा ना, म्हणजे मला वाटतं की एका आपल्याच संशोधकांनी ते मांडलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या लेण्या आहेत त्या लेण्याच्या ठिकाणी जाऊन बसायचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्ध माहीत होते, असायलाच पाहिजे, कारण ते त्याच पद्धतीनं काम करत होते ना. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बसवण्यानंतर शिवाजी महाराज, आणि आपण बघतोय की शिवाजी महाराजांचा जी समाधी आहे ती महात्मा फुलेंनी शोधून काढलेली आहे. आणि महात्मा फुलेंचा जेव्हा आपण पुढे विचार करायला लागतो तेव्हा सत्यशोधक विचार राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला स्वीकारलेले दिसून येतात. आणि राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध आपल्याला माहीतच आहे. म्हणजे तुम्ही देशाचे पुढारी व्हा, तुमचा पुढारी तुम्हाला मिळाला. बाबासाहेबाबद्दलची शाहू महाराजांना जी आपुलकी होती, जी आस्था होती, ती जगभर चर्चिली गेलेली आहे. आणि मग अण्णाभाऊंकडे जेव्हा आपण येतो तेव्हा अण्णाभाऊंनी तर स्पष्ट सांगितलं होतं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मला असं वाटतं की ही एक साखळी आहे, एक कडी आहे. याचा आपण शांत पद्धतीने फुले शाहू आंबेडकरी चळवळ समजून घेत असताना विचार केला पाहिजे. म्हणजे बुद्धांना घेऊन पुढे जात असताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना पण पुढे घेऊन जावं लागेल, अहिल्यादेवी होळकरांना पुढे घेऊन जावं लागेल, महात्मा बसवण्णांना पुढे घेऊन जावं लागेल, चारवाकाला पुढे घेऊन जावं लागेल, सम्राट अशोकांना पुढे घेऊन जावं लागेल.
राजर्षी शाहू महाराजांना पुढे घेऊन जावं लागेल, महात्मा फुलेंना पुढे घेऊन जावं लागेल, सावित्रीबाईंना पुढे घेऊन जावं लागेल. किंवा त्या काळामध्ये जे लहुजी वस्ताद होते, त्या लहुजी वस्ताद, मुक्ता साळवी, फातिमा शेख या सगळ्यांचा मला असं वाटते की ही नावं आपण त्या त्या काळातल्या इतिहासातल्या लढ्याचे प्रतिनिधी म्हणून आपण विचार करतो आहोत. बिरसा मुंडा आहेत आदिवासी नेते, ज्यांनी उलगुलान नावाची चळवळ किती मोठ्या प्रमाणात चालवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या त्या काळामध्ये माणसं लढत होती, त्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये माणसं आव्हान उभा करत होती. कारण या देशाचा इतिहासच आपण जर बघितला तर तो स्त्रीप्रधान इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. आपण याचा विचार केला पाहिजे ना. या देशामध्ये शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे, या देशामध्ये चाकाचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे, या देशामध्ये घराचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. कारण गणमाता निवृत्ती या देशातली पहिली स्त्रीवादी लेखिका काय म्हणतो की पुढारी होती. म्हणजे इतिहास आपला किती पाठीमागे जातो. घनव्यवस्थेचा प्रमुख या स्त्रिया होत्या, कारण स्त्रियांना मूल होतं, स्त्रिया ह्या प्रमुख होत्या. हे इतिहास आपण समजून घेतला. पुरुष युद्धावरती जायचे, फिरून यायचे आणि येताना काहीतरी फळं आणायची, आणि फळं आणत असताना त्याची जे बिया आहेत त्या बिया खाली जमिनीवरती पडलेल्या त्या उगवून यायच्या. हे निरीक्षण स्त्रियांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं बिया ह्या जमिनीमध्ये फिरल्यानंतर त्या उगवतात, हे जे संशोधन आहे. कारण आत्ता आपल्याला त्याचं काही वाटणार नाहीये, पण त्या काळातल्या समाज विचार करण्याची जी काही मानसिकता होती, विज्ञानाची झालेली जी काही प्रगती होती, त्याचा जर आपण विचार केला तर शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे आणि तो त्याच्या निरीक्षणातनं पुढे आलेला आहे. हे देखील मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा एक भाग आहे. त्याच्या इतिहासामध्ये आपण जेव्हा जाऊन डोकावायला लागतो, फुले शाहू आंबेडकरच्या निर्मितीच्या जे काही गाभारे आहेत तो गाभारा तिथपर्यंत जातो. या ठिकाणी जंगलामध्ये आग लागते, आगीचा शोध स्त्रियांनी लावलेला आपल्याला दिसून येतो. जंगलं पेटायची. मग पुरुषपूर्वीच्या काळा माहिती आपल्याला की जेव्हा काय म्हणतोय आपण की ते हे घासून आग लावायची प्रक्रिया व्हायची. मग आग लागल्यानंतर जे काही जनावरं जंगलामध्ये मरायची ते मांस चांगलं लागायचं. त्याच्यामुळं मांस भाजून खाण्याची जी काही प्रक्रिया आहे याचा शोध देखील स्त्रियांनी लावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे इतिहासामध्ये जे क्रांतिकारी शोध लागले ते शोध इथल्या स्त्रियांनी लावलेले आहेत. हे एकदा फुले शाहू आंबेडकरी चळवळीनं शांत पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. कारण चळवळी विकसित करण्यामध्ये स्त्रियांचा खूप मोठा आणि मूलभूत वाटा आपल्याला असलेला दिसून येतो. कारण इतिहासाच्या जेव्हा पाठीमागं आपण हळूहळू अगदी खोलवर मागे जायला लागतो, तेव्हा असं आपल्याला दिसून येईल की या देशामध्ये जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था स्त्रीप्रधान होती. हे खरं आहे की पुढं जेव्हा पुरुषांना असं लक्षात यायला लागलं की बाबा माझ्यामुळं मूल होतंय वगैरे वगैरे, आणि ह्यातनं मग थोडासा पुरुषी सगळं जागं झालं आणि हळूहळू स्त्रीप्रधान व्यवस्थेची सगळी सूत्र पुरुषप्रधान व्यवस्थेकडे आली. आणि आज त्या स्त्रिया एका वेगळ्या पातळीवरती आपल्याला गुलाम झालेल्या दिसून येत आहेत. आणि पुरुषप्रधान जी काही संस्कृती आहे, पुरुषप्रधान जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी भक्कम झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्याच्यामुळं आपण बघा ना, बुद्धाने स्त्रियांच्या बाजूने विचार केलेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर तुम्ही बघताय की शेतकरी आणि शेतकऱ्याबरोबर स्त्रियांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. स्त्रियांच्या मध्ये बरीच उदाहरणं आपल्याला सगळं माहिती आहे, मी तितक्या खोलात जाणार नाहीये, पण स्त्रियांच्या बाजूनं विचार केलेला आपल्याला दिसून येतो. शाहू महाराजांनी स्त्रियांच्या बाजूनं कायदे केलेले विचार केलेला आपल्याला दिसून येते. महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी तर मुलींसाठी शाळा काढलेली आपल्याला दिसून येते आहे. आणि बाबासाहेबांचा तर प्रश्नच येत नाही आहे. कारण हिंदू कोड बिल आणि एकूणच सगळं जर आपण बघितलं तर मला असं वाटते की स्त्रीप्रधान व्यवस्थेतून पुरुषप्रधान व्यवस्थेच्या निर्मितीनंतर स्त्रियांना जगता यायला पाहिजे, स्त्रियांनाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिवंत राहिलं पाहिजे. यासाठी या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या प्रवाहानं आपल्याला काम केलेलं दिसून येत आहे. मला असं वाटतं की हे आपण शांत पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. या भूमिका आपण शांत पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. कारण आज आपण पाहतो आहोत की एकूण स्त्रियांची काय अवस्था आहे. चळवळीतलं त्यांचं योगदान खूप मोठंच आहे, कारण ते सगळंच हे करतायत, पण त्याचा सन्मान काय आहे. मला असं वाटतं की याचाही आपण
या मांडणीच्या निमित्तानं शांत पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि मग आपण जेव्हा ह्या ऐतिहासिक सगळा प्रवाह आपण बघतो, आपण जेव्हा हिस्टॉरिकल हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा असं आपल्याला लक्षात येईल की फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विचाराचा आवाका खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. म्हणजे जगभर जे संघर्ष होत आहेत त्याच्याशी नातं सांगण्याचं काम फुले शाहू आंबेडकरी चळवळीने आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही भारताच्या क्रांतीच्या विचाराचा एक महत्त्वाचा गाभा आहे, एक महत्त्वाचं सूत्र आहे. या पद्धतीनं जर आपण फुले शाहू आंबेडकर बघायला लागलो तर तिला एक गौरवशाली इतिहास आपल्याला दिसून येतं. अनेकांच्या त्यागावरती, अनेकांच्या मेहनतीवरती, अनेकांच्या कष्टावरती हे फुले शाहू आंबेडकरी चळवळ विकसित झाली आणि पुढे ती सगळ्या संविधानामध्ये रूपांतरित झालेली आपल्याला दिसून येत आहे. मग बुद्धांचं योगदान तुम्हाला माहीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान माहीत आहे, बसवण्णाचं योगदान माहीत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा पिलर्स ऑफ डेमोक्रॅसी, लोकशाही म्हणजे पिलर्स ऑफ डेमोक्रॅसी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ असं राजर्षी शाहू महाराजांना म्हटलं जातं. मला असं वाटतं की त्याची ती उदारमतवादी जी काही शाहू महाराजांची वृत्ती होती, त्या वृत्तीचा देखील या सगळ्यामध्ये आपल्याला विचार करता येऊ शकतो. त्या अगोदर महात्मा फुलेंचा जर आपण काळ बघितला तर महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून खूप मोठं प्रबोधनाचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं. सामाजिक सुधारणा ही फार महत्त्वाची आहे, ही भूमिका शाहू महाराजांनी, महात्मा फुलेंनी मांडलेली आपल्याला दिसून येतं. पण हेही समजून घेतलं पाहिजे की काही लोक नकारात्मक पद्धतीने या सगळ्याचा विचार करतात, पण त्या काळाच्या मर्यादा आणि हे सगळं आपण समजून घेऊन या विषयाचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. आज मित्रांनो, जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणि संविधानाने दिलेले अधिकार आपण जेव्हा बघतो, तर प्रथम ह्या देशामध्ये कोणताही संघर्ष म्हणजे रक्ताचा संघर्ष न करता आपल्याला सगळे मूलभूत हक्क मिळालेले दिसून येत आहेत. मतदानाचा हक्क, तो सगळा इतिहास संविधान निर्मितीचा तुम्हाला माहीत आहे, मी आता सांगणं या निमित्तानं उचित नाही आहे. परंतु संविधानापर्यंतचा जो काही काळ आहे तो काळ प्रचंड संघर्षशील होता, लढ्याचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांनी अनेक संघर्ष केले आणि ह्या संघर्षामधनं मानवमुक्तीची जी चळवळ आहे ती चळवळ पुढे आलेली आपल्याला दिसून येते, गतिमान झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ह्या संविधानाची निर्मिती झाली आणि भारताला संविधान मिळालं आणि मला असं वाटतं की माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचे काही मूलभूत हक्क मिळाले आणि मग आज आपण जगतो आहोत. मग आता आपल्याला थोडासा विचार करावा लागेल की आज नेमका ही जी काही फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, या फुले शाहू आंबेडकरी चळवळीची वास्तवता काय आहे, काय परिस्थिती आहे आता फुले शाहू आंबेडकरी चळवळीची, याचं पण मला असं वाटते की आपण नव्यानं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे कोरोनामुळं आपण सगळ्या अडचणीत आलेलोच आहोत, हे काही नाकारायची गरज नाही आहे. आरक्षण बऱ्यापैकी संपवलेलं आपल्याला दिसून येतं आहे. खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, उदारीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जागतिकीकरणाचे परिणाम आपण सगळेच बघतो आहोत. म्हणजे एकूणच सगळी जी काही चळवळ आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळ, ती प्रश्नाभोवती गुरफटली गेली, प्रश्नात अडकलेली आपल्याला दिसून येते. या काळामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे होतं, प्रबोधनाच्या चळवळी मोठ्या प्रमाणात उभा राहिल्या पाहिजे होत्या, परंतु असं न होता या ठिकाणी चळवळीची जी काही गतिशीलता आहे ती गतिशीलता हळूहळू आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजे बेरोजगारांची संख्या वाढलेली आपल्याला दिसून येते, तरुणाच्या हाताला काम नाही आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही आहे, राहायला चांगलं घर नाही आहे हे वास्तव आहे, शेतात राबायला जायचं असेल तर शेत नाही आहे हे वास्तव आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचं सगळं आपण बघतो आहोत, त्याची कशी परिस्थिती तयार झालेली आहे, स्त्रीचं स्त्री म्हणून होणारं शोषण याची एक विधारकता आपल्याला वेगळीच दिसून येते आहे. बिगर शेती लोक जे आहेत, शेतमजूर जे आहेत, त्यांचे प्रश्न आणखी वेगळ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आवासून उभे राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीच्या सगळे जे काय हे आहे भाव, हमी भाव जो म्हणतो आपण, तो हमी भाव आपल्याला मिळत नाही आहे.
कामगारामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. खाजगीकरणामुळे छोटे छोटे जे काही भांडवलदार आहेत ते भांडवलदार या ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहेत की ह्या कामगाराचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे गरीब गरीब होतो आहे, श्रीमंत होतो आहे, ही दरी मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये आपल्याला निर्माण झालेली दिसून येते आहे. आजचं काय वास्तव काय आहे, समाज वास्तव काय आहे? महागाईचं आपण बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत. भाजीचे दर आपण बघतो आहोत. म्हणजे मॉल सिस्टम जी आली, मॉल राजकारण जे आलं, त्याच्यामधनं देखील आपल्याला असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या सर्वसामान्य माणसांच्या जगण्याची कोंडी तयार झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भाकरीपेक्षा मोबाईल स्वस्त होणं, इंटरनेट स्वस्त होणं, पोरांच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्यांना गुंतवून ठेवणं, हे एक नवं कारस्थान आपल्याला या देशामध्ये चालू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपल्याला मरू द्यायचं नाही आणि जगूही द्यायचं नाही, अशा पद्धतीचं एक नवं वातावरण. म्हणजे खरं तर हे बोलायला पाहिजे की आजच्या काळामध्ये सामाजिक भूमिका घेऊन काम करणारी जी मंडळी आहेत त्यांची देखील चेष्टा होण्याचा हा सगळा काळ आपल्याला दिसून येतो आहे. आणि या सगळ्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळ देखील वेगळ्या पातळीवरती काम करताना दिसून येते आहे. आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीकडे याचं काय उत्तर आहे, याचं पण एक नव्यानं चिंतन मला असं वाटतं की आपण करण्याची गरज आहे. मी म्हटलं तरुणाच्या हाताला काम नाही आहे. म्हणजे हे खरं आहे की एक पोट आहे, दोन हात आहेत, पण दोन हातांना जर काम नसेल तर पोट कसं भरणार, हा देखील मला असं वाटते की एक मूलभूत प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. राजेशाही गेली, घराणेशाही मोठ्या प्रमाणात अवतरलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारणच मुळात काही घराणेभोवती या ठिकाणी गुंतलेलं किंवा घराणेभोवती फिरताना आपल्याला दिसून येत आहे. पण त्याच घराण्यातला आजोबा आमदार होता, पुन्हा त्यांचा मुलगा आमदार झाला, त्याचा मुलगा आता आमदार झाला, आता त्याचा मुलगा, म्हणजे ती एकच पिढी गेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नंतर आपल्याला राजकारणामध्ये असलेली दिसून येते आहे. म्हणजे त्यांनी राजकारण करायचं, सत्ता उपभोगायची, आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसानं मात्र फक्त त्यांच्या पाठ्या उचलण्याचं काम करायचं, खुर्च्या उचलण्याचं काम करायचं किंवा सतरंज्या उचलण्याचं काम करायचं. अशा पद्धतीची एक परंपरा या व्यवस्थेमध्ये शांत पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे नवनेतृत्व उभा राहता कामा नये, फुले शाहू आंबेडकरी चळवळीची गतिशीलता वाढता कामा नये, इथल्या स्त्रिया बाहेर येऊन चळवळीमध्ये उतरता कामा नयेत. याचं देखील एक नवं राजकारण या ठिकाणी या देशामध्ये उभं केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे माणसामधली विभागणी असेल, कारण माणसामध्ये विभागणी करून राजकारण करणं फार सोपी गोष्ट असते. याचं एक परिपाक इथल्या व्यवस्थेला सापडलेला आहे आणि ते शांत पद्धतीने ते राबवत आहे. आणि मग या काळामध्ये आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटते की त्यांच्यामधली गटबाजी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजे छोटे छोटे गट होणं असेल, एकमेकाशी संवाद न होणं असेल, एकमेकाशी चर्चा न करणं असेल, व्यापक कार्यक्रमावरती देखील एकत्र न येणं, एकमेकावरती टीका करणं, एकमेकाचा द्वेष करणं, एकमेकाला समजून न घेणं, या सगळ्या प्रक्रिया आज आपल्याला या सगळ्या चळवळीमध्ये चालू असलेल्या दिसून येत आहेत. पण हेही खरं आहे, हे जरी वास्तव असलं तर महाराष्ट्र आणि देशाच्या आणि जगाच्या पातळीवरती खूप मंडळी अशी आहेत की जी आज मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीमध्ये काम करतात. कोरोना काय किंवा येणारी संकट काय, म्हणजे जेव्हा प्रतिक्रांतीचं वारं सगळीकडे दिसायला लागतं किंवा या ठिकाणी एकूण प्रस्थापित व्यवस्था एक भूमिका घेऊन काम करत असताना आपल्याला असं दिसून येईल की या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणारी अनेक क्रांतिकारी फ्रंट, अनेक तरुण, अनेक युवक, अनेक युवती, अनेक मोठी बडी माणसं या ठिकाणी या चळवळीमध्ये उभी आहेत, काम करताना आपल्याला दिसून येत आहे. सगळंच काही नकारार्थी नाही आहे, सकारात्मक खूप काही घडतं आहे. बुद्धाचा विचार पुन्हा एकदा लोकांमध्ये गेला पाहिजे यासाठी अनेक लोक काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांमध्ये गेला पाहिजे यासाठी अनेक लोक काम करतात.
महात्मा बसवण्णांचा विचार लोकांमध्ये गेला पाहिजे, यासाठी अनेक लोक काम करत आहेत. अहिल्याबाई होळकरांचा विचार लोकांमध्ये गेला पाहिजे, शाहू महाराजांचा विचार पुन्हा नव्यानं लोकांमध्ये गेला पाहिजे, महात्मा फुलेंचा विचार नव्यानं समजून घेण्याची देखील प्रक्रिया या देशामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने या देशामध्ये क्रांती होऊ शकते, परिवर्तन होऊ शकते, सारा भारत बौद्धमय करता येऊ शकतो, अशी भूमिका घेऊन काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे सारंच जेव्हा संपलेलं असतं असं होतं, तेव्हाच मला असं वाटते की काम करण्याची खूप संधी असते. आज चळवळीत काम करणाऱ्यांना इतकी मोठी संधी तयार झालेली आहे की त्यांनी कधी नाही ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज देखील आपल्याला निर्माण झालेली दिसून येते आहे. म्हणजे या देशामध्ये सर्वसामान्य कष्टकरी, आदिवासी, दलित, शोषित, उपेक्षित माणसाच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे, त्या स्त्री पुरुषांच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची एक वातावरण इथली युवा पिढी तयार, म्हणजे खूप आपण म्हणजे युवा पिढी व्यसनी झालेली आहे, मोबाईलमध्ये गुंतलेली आहे वगैरे वगैरे, हे बोलणं हे देखील एक राजकारण आहे. पण हेही समजून घेतलं पाहिजे की याच्या पुढे जाऊन काम करणारे अनेक युवक या देशामध्ये उभा राहत आहेत, अनेक चळवळी या देशामध्ये उभा राहत आहेत, अनेक छोटे छोटे फ्रंट, संस्था, संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी या देशामध्ये प्रबोधनाचं असेल, कृतिशील मोर्चे काढण्याचं काम असेल, आंदोलन करण्याचं काम असेल, ते करताना आपल्याला दिसून येत आहे. जगाच्या पातळीवरती संघर्षच नसता तर प्रस्थापित व्यवस्थेला प्रतिक्रांती करणं फार सोपं झालं असतं, लक्षात ठेवा. परंतु ही प्रतिक्रांती ते करण्यामध्ये सहज पद्धतीनं पुढं त्यांना येता येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये लाखो लोक, कोटी लोक या सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभं राहून एक संघर्ष उभा करताना आपल्याला दिसून येत आहे. हे खरं आहे की ते माध्यमाच्या बाजूने पुढे येत नाही आहे, वास्तव समोर येत नाही आहे. कारण आमच्या इथल्या सगळ्या माध्यमांना कंगनाचा विषय महत्त्वाचा वाटतो आहे, किंवा जे विषय मूलभूत जगण्याच्या संबंधित नाही आहेत ते विषय फार महत्त्वाचा आहे. म्हणजे माध्यम कुणाचं तरी काय म्हणतो की पायपुसणीचं काम करता आहेत, ही अवस्था आजची आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती चर्चा करायला माध्यमाकडे वेळ नाही आहे. जगण्या मरण्यावरती चर्चा व्हायला पाहिजे असं माध्यमातल्या प्रतिनिधींना वाटत नाही आहे, ही वास्तवता आहे. आणि मग अशा सगळ्या काळामध्ये, पेड न्यूजच्या काळामध्ये, सर्वसामान्य माणसांच्या बाजूने लढणाऱ्या माणसांना ही माध्यम न्याय देत नाही आहेत, हे मला असं वाटते की वास्तव आहे. हे स्वीकारून आपण आपलं पर्यायी माध्यम तयार करणं, आपण आपली पर्यायी चळवळ तयार करणं, आपण आपल्या पर्यायी लोकांपर्यंत जाण्याची सगळे व्ह्यू तयार करणं, ही मला असं वाटते की खूप गरजेची गोष्ट आहे की जी आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. मला असं वाटते की ती आता सुरू आहे. जगभर लोक मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन आपल्या आपल्या पद्धतीची माध्यमं या ठिकाणी तयार करत आहेत. कारण लोकांमध्ये जायचं असेल, त्यांच्यातलं क्रांतिकारक जागी करायचं असेल तर आपल्याला नव्यानं उभं राहणं, नव्यानं भूमिका घेणाऱ्या माणसांसोबत उभं राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे सारंच काही उद्ध्वस्त झालेलं आहे. हे खरं आहे की धर्माला महत्त्व आलेलं आहे, जातीला महत्त्व आलेलं आहे. आपण बघितलं की आता मराठांचं आरक्षण नाकारलं गेलं. आम्ही तेव्हाच सांगत होतो की मराठा आरक्षणाकडे जाण्याची दिशाच चुकलेली आहे, पण तेव्हा ऐकलं नाही कुणी, तेव्हा कुणी ऐकलं नाही. आम्ही सांगत होतो हे अशा पद्धतीने गेलं तर आरक्षण मिळणार नाही आहे, तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल. काहीच लोक त्या काळामध्ये योग्य पद्धतीची मांडणी करत होते, पण बाकी सगळे हापापल्यावानी चुकीच्या पद्धतीने जे करतायत त्याच्यासोबत उभा राहत होते, त्यांचं समर्थन करत होते. आज काय सांगा काय झालेलं आहे. म्हणजे एवढे मोठे जातीचे मोर्चे निघले असताना देखील त्यांना त्यांची आयडेंटिटी या ठिकाणी निर्माण करता आलेली नाही. मला असं वाटते की या सगळ्या गोष्टींचा आपण शांत पद्धतीनं या निमित्ताने विचार केला पाहिजे. म्हणजे जात जेव्हा घट्ट व्हायला लागते तेव्हा जातीअंताची चळवळ देखील गतिमान करणं ही खूप गरजेची गोष्ट असते.
म्हणून या काळामध्ये आपल्याला ही फुले शाहू आंबेडकरी चळवळ, तिचं तत्वज्ञान, तिचे कृती व्यवहार मला असं वाटते की आपण समजून घेतले पाहिजेत, मोठ्या प्रमाणात आपण समजून घेतले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे. लोक जेव्हा विचाराने एकत्र येतात तेव्हा मला असं वाटते की ते एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन काम करायला लागतात. त्यामुळे विचारानं एकत्र येणं, लोकांना एकत्र करणं आणि एकत्र घेऊन एक नवी मानवमुक्तीची, जात्यांताची, वर्गांताची, स्त्रीमुक्तीची चळवळ आपण नव्यानं उभ्या करण्याची एक प्रक्रिया राबवली पाहिजे. तरच आपण, मला असं वाटतं की पुढे गेलं पाहिजे. मग हे करत असताना जे जे दलाली करता आहेत, जे जे घराणीशाही जोपासता आहेत, जे जे फाटाफुटीचं राजकारण करता आहेत, जे जे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला घातक पद्धतीची भूमिका घेता आहेत, जे जे इथल्या महामानवांना विकृत करण्याचं काम करता आहेत, जे जे महामानवांचे विचार योग्य पद्धतीने मांडत नाही आहेत, या सगळ्यांना हळूहळू आपल्याला बाजूला करावं लागेल आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं, तटस्थ पद्धतीनं, क्रांतिकारी पद्धतीनं आपल्याला ही चळवळ गतिमान करावी लागेल. कारण महामानवांचं जातीयकरण करणं, महामानवाला जातीत विभागून घेणं हे देखील प्रस्थापित व्यवस्थेचं एक मोठं षडयंत्र आहे. राजकारणाने हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज आपण माणसांची विभागणी तर केलीच, पण महामानवांची देखील विभागणी केलेली आपल्याला दिसून येते आहे. मला वाटतं की महामानव कुठल्या एका जातीचे नसतात, महामानव कुठल्या एका प्रवाहाचे नसतात. महामानव हे मानव मुक्तीचे प्रतीक असतात. महामानव हे अखिल मानव जातीच्या काय म्हणतो की उत्कर्षाची भाषा करणारे एक प्रतिनिधी असतात. आणि ह्या सगळ्या महामानवांना एकत्र करून एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीची गतिशीलता मला असं वाटतं की आपण आज वाढवायला पाहिजे आणि आपण ती पुढे घेऊन गेली पाहिजे. हे खरं आहे की माध्यमं बदलावी लागतील, हे खरं आहे की त्याचे फॉर्म बदलावे लागतील, हे खरं आहे की त्यातली जी काही एक साचलेपण तयार झालेलं आहे ते साचलेपण आपल्याला थोडंसं बाजूला सारावं लागेल आणि एक नवी मुक्त विहार करणाऱ्या व्यापक चळवळीची दिशा घेणारी भूमिका आपल्याला पार पाडावी लागेल. म्हणजे अण्णाभाऊ हे सगळ्या फक्त मातंगाचे नेते नाही आहेत, मातंगाचे साहित्यिक नाही आहेत, तर अखिल मानव मुक्तीच्या साहित्यिकाचे प्रतिनिधी आहेत. असं आपल्याला अण्णाभाऊंना समोर घेऊन यावं लागेल. शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नेते नाही आहेत, मला कळतच नाही आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी जेव्हा विचार करायला लागतो, फक्त छत्रपती महाराजांची तलवारच महत्वाची नव्हती हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीविषयी घेतलेली भूमिका, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांविषयी घेतलेली भूमिका, शिवाजी महाराजांनी गडाच्या संवर्धनासंबंधात घेतलेली भूमिका, सर्वसामान्य मावळ्यांना एकत्र करून एकसंघ पद्धतीनं इथल्या सामान्य माणसाच्या बाजूनं राज्य उभं करण्याची जी काही प्रक्रिया राबवली, त्यांचं एकूण आरमारांच्या म्हणजे सैनिकांचं जे काही प्रशिक्षण असेल, आरमाराबद्दलचं धोरण असेल, एकूण दारुगोळ्याबद्दलचे त्यांच्या सगळ्या निर्मितीच्या कारखान्याच्या प्रक्रिया असतील किंवा स्त्रियाबद्दलचा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे, मला असं वाटतं की त्याची देखील चर्चा आपण केली पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे दहशतवादाचे प्रतिनिधी न होता, दहशत निर्माण करणाऱ्यांचे प्रतिनिधी, धर्माचे प्रतिनिधी न होता, ते माणसाचे प्रतिनिधी व्हायला पाहिजे, माणसाच्या संवेदनशीलतेचे प्रतिनिधी व्हायला पाहिजेत, माणसाच्या जगण्या मरण्याच्या लढाईचे प्रतिनिधी व्हायला पाहिजेत. तसंच राजर्षी शाहू महाराजांबद्दल आहे, तसंच महात्मा फुलेंबद्दल आहे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीची मालकी नाही आहे हो, त्याचं भांडवल आपण करता कामा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे नेते आहेत. त्यांनी इथल्या ते कायदेतज्ञ आहेत, ते कृषी तज्ञ आहेत, ते जलतज्ञ आहेत, ते अर्थतज्ञ आहेत, ते समाजशास्त्रज्ञ आहेत, ते काय म्हणतो की मानवाच्या एकूण संघर्षाची चळवळीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी जे कृती व्यवहार केले ते मानव मुक्तीची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी, अस्पृश्यता निवारण्यासाठी आणि इथल्या माणसांना चांगलं जगता यायला पाहिजे या पद्धतीची भूमिका घेणारी लढाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आणि भारत बौद्धमय करण्याचं एक स्वप्न, भारताला एका उच्च दर्जावरती घेऊन जाण्याचं स्वप्न आणि समतावादी समाज निर्मितीचं स्वप्न भारतीयाच्या डोळ्यात पेरण्याचं काम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण संकुचित करणार असू तर मला असं वाटते की आपल्याला इतिहास कधी माफ करणार नाही. आपण उलट मला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवमुक्तीच्या लढ्याचे आमचे नेते असले पाहिजेत, आमचे दिशादर्शक मार्गदर्शक ठरले पाहिजेत. बुद्ध पण ठरले पाहिजेत, शिवाजी पण ठरले, सगळेच महामानवांचे विचार घेऊन आपण जनसामान्यांची क्रांती, जनसामान्य माणसांच्या न्यायिक भूमिका घेणारी क्रांतीची बीज नव्यानं पेरून नव्यानं लोकांमध्ये जाण्याची प्रक्रिया पार पाडली पाहिजे. यामध्ये सगळ्या स्त्रियांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि जाती अंताच्या चळवळीबरोबरच इथल्या परिवर्तनाची, प्रागतिक विचारांची, पुरोगामी विचारांची चळवळ फुले शाहू आंबेडकरी चळवळीला जोडून घेऊन इथला एक विज्ञानिष्ठ पद्धतीने विचार करणं आणि पुढे जाण्याचं एक महत्त्वाचं कार्य मला वाटते की आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. असं जर आपण करू शकलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगलं काहीतरी निर्माण करता येईल. सगळंच काही नकारार्थी नाही आहे. हे खरं आहे की आजचं समाज वास्तव एका धोक्याच्या वळणावरती येऊन थांबलेला आहे. एक धोक्याची घंटा या ठिकाणी ते वाजवताना आपल्याला दिसून येतं आहे. म्हणजे राजकारणामध्ये प्रचंड जातीयवाद निर्माण झालेला आपण दिसून येतो आहे. सारा देश प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावरती येऊन उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. सारीकडे सगळं अस्वस्थ असणारं दिसतंय. म्हणजे या देशामध्ये कोरोनाचं संकट असताना देखील एक आरोग्य यंत्रणा आपण उभा करू शकलेलो नाही आहे, याचं दुःख आहेच. पण या देशामध्ये एक नव मानवतावादी भूमिका घेणारं आणि प्रत्येक प्रश्नाला पर्याय तयार करण्याची भूमिका घेणारं एक वास्तव आपल्याला नव्यानं स्वीकारावं लागेल, मांडावं लागेल आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी आपल्याला जोडून घ्यावं लागेल. नवी भूमिका मांडावं लागेल, नवी कविता लिहावी लागेल, नवा लेख लिहावा लागेल, नवा निबंध लिहावा लागेल, नवं गाणं लिहावं लागेल, नवी शाहिरी लिहावी लागेल. म्हणजे जे जे पुढे घेऊन जाणार आहे ते आपलं आहे अशी भूमिका घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. तरच मला असं वाटतंय की फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं आजचं जे एक विधारक चित्र तयार झालंय ते आपल्याला बदलता येईल. नवं काहीतरी करणारी माणसं डबक्यातून बाहेर काढली पाहिजे. नवे मांडत असतील त्यांचं स्वागत केलं पाहिजे, नवं लिहिणार आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे. या देशामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये माणसाचं शोषण थांबलं पाहिजे असं जे जे म्हणतायत त्यांच्यासोबत उभा राहण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे. इथली नवी माध्यमं आपण तयार केली पाहिजे, नवे दृष्टिकोन आपण तयार केले पाहिजेत, चळवळीचे नवे फॉर्म आपण तयार केले पाहिजेत, चळवळीचे नवे सांस्कृतिक योद्धे आपण तयार केले पाहिजेत, चळवळीचे नवे नवे फॉर्म विकसित करून नव्या नव्या चळवळीचे प्रयोग आपण केले पाहिजेत, चळवळीची साधनं आपण मोठ्या प्रमाणात निर्माण केली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जात, धर्म, वंश याच्या पुढे जाऊन मानवतावादी भूमिका घेऊन एकमेकाशी मैत्री करून एकमेकाशी मैत्रीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये, एक संवाद निर्माण करण्यामध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे. मला असं वाटते की हीच आत्ता खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. आपण या देशाचे फार महत्त्वाचे घटक आहोत असं प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे. आणि ह्या देशाचं संविधान जे आज धोक्यात आलेलं आहे, या देशाची लोकशाही जी आज धोक्यात आलेली आहे, ती टिकवण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीनं जाती आणि धर्माच्या पुढे जाऊन एक भारतीय नागरिक म्हणून एक भूमिका पार पाडण्याची प्रक्रिया मला असं वाटते की सुरू व्हायला पाहिजे. तर आणि तरच येणारा काळ आपल्यासाठी सुंदर असणार आहे, आशादायी असणार आहे, आपल्याला एक प्रेरणा देणारा असणार आहे. अन्यथा आपण एका संकटाच्या टोकावरती उभे आहोत. या सगळ्या माझ्या मांडणीचा, या सगळ्या भूमिकांचा आपण शांत पद्धतीने विचार करावा एवढंच या निमित्तानं थांबतो. महाराष्ट्रीयन न्यूज चॅनलनं मला आज बोलायची संधी दिली. किती लोक ऐकताय हा महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी मुळातच नव्हता. मुळात हे सगळे तरुण एकत्र येऊन काम करत आहेत, त्यांना काहीतरी करावं वाटतं आहे
आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही त्यांच्याशी एक मुक्त चिंतन करावं, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या पेजवरून लोकांशी संवाद साधावा असं वाटलं. नितीन कांबळे आणि त्यांच्या सर्वच टीमचं मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या भूमिका घ्याल त्या भूमिकेमध्ये आम्ही तुमच्यासोबत असू. तुम्ही जे करता आहेत त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ आणि आम्ही तुमच्यासोबत 2 पावलं चालायला नक्की तयार असू. एवढंच या निमित्तानं थांबतो. जय भीम, जय भारत.